नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं गौरवशाली इतिहास या चॅनलवरती. आणि आज आपण पुन्हा एका नवीन ठिकाणी आलेलो आहोत. हे ठिकाण थोडंसं अज्ञात आहे असं म्हणता येईल. फारसं असं पुरातन नसलेलं हे मंदिर आहे. आज हे मंदिर पाहण्याचा योग असा आला की खांडी या गावामध्ये आम्ही थोडंसं भटकंती करत होतो आणि आम्हाला असं समजलं की घाटेवाडी गावामध्ये एक छान असं घाटेश्वराचं मंदिर आहे. तर हे मंदिर आज आपण पाहायला आलेलो आहोत. तर मंडळी, हा आहे सुंदर असा निसर्गरम्य परिसर आणि हे आहे घाटेश्वराचं छान असं मंदिर. तर मंदिर जर पाहिलं तर या मंदिराची रचना हिमालयात काही मंदिर असतात किंवा त्या भागामध्ये जी काही मंदिर असतात त्या प्रकारची केलेली आहेत. आणि या मंदिराचं तुम्ही स्ट्रक्चर जर पाहिलं तर हा जो भाग आहे त्याला स्लोप आलेला आहे सगळ्या बाजूने. तर हा स्लोप याच्यासाठी म्हणजे हिमालयात जी मंदिर आहेत त्याच्या स्ट्रक्चरमध्ये याच्यासाठी असतो की त्या ठिकाणी जी काही होणारी 6 महिने जी काही बर्फवृष्टी होत असते किंवा त्या काळामध्ये जी काही होणारी बर्फवृष्टी ती त्याच्यावरती थांबू नये किंवा त्याच्यावरती असं साचून राहू नये म्हणून त्याला स्लोप दिलेला असतो आणि ती खाली येऊन तो बर्फवरती साचत नाही आणि मंदिराच्या स्ट्रक्चरला इजा होत नाही किंवा धक्का पोहोचत नाही. तर अशा पद्धतीचं मंदिर आपल्या या महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात मावळात का आणि कसं बांधलंय याची थोडी माहिती मिळणं कठीण आहे, परंतु सुंदर अशा प्रकारचं मंदिर आज आपण पाहणार आहोत. तर चला मंडळी, पाहूयात आपण. तर मंडळी, छान असा काळ्या पाषाणामध्ये घडवलेला हा नंदी आपण पाहू शकता. खूप सुंदर पद्धतीने त्याच्यावरती नक्षीकाम केलेलं आहे. साधारणतः 50 ते 60 वर्षापूर्वीचं याचं काम असावं असा अंदाज आपल्याला त्यावरती वापरलेल्या हत्यारावरनं कळतंय. तर मंडळी, नंदीच्या पाठीमागे असलेला हा जो दीपस्तंभ आहे तर खूप सुंदर पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतो. तो पुरातन आहे आणि या ठिकाणी असलेल्या दीपस्तंभाला 1 2 3 4 5 6 7 8 तर 8 वाती लावण्यासाठी या ठिकाणी सोय केलेली आहे आणि मध्यस्थानी त्याला थोडंसं उंचवटा दिला जेणेकरून ते तेल प्रत्येक वातीपर्यंत पोहोचेल. तर असं सुंदर प्रकारचा दीपस्तंभ या ठिकाणी आहे. आणि हे समोर दिसत आहे हे आहे घाटेश्वराचं मंदिर. या ठिकाणी छान असं कीर्तिमुख कोरलेलं आहे, परंतु ते काळाच्या ओघात जमिनीत थोडंसं गाडलं गेलेलं आहे, परंतु सुंदर अशा प्रकारचं कीर्तिमुख या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मंदिराच्या प्रवेशद्वारावरती या ठिकाणी हल्लीच्या काळात बनवलेली श्री गणेशाची मूर्ती बसवलेली आहे आणि त्याच्या मागेच एक सपोर्टसाठी म्हणून खांब लावलेला आहे. तर हा खांब तुम्ही पाहून घ्या. या खांबावरती मंदिराचा एक कोपरा पूर्णतः आधारित आहे, म्हणजे त्याच्यावरती आधारलेला आहे. तर आता या ठिकाणी श्रीदेवतेची मूर्ती आहे. ती मूर्ती थोडीशी जीर्ण असल्या कारणाने फारशी अशी ओळखू येत नाही, परंतु कुठल्या तरी श्रीदेवतेची मूर्ती ही नक्कीच आहे. मंडळी, या ठिकाणी हा जो दिवा आहे तर हा खूप सुंदर अशा पद्धतीने घडवलेला आहे. तुम्हाला त्याची मी थोडीशी माहिती सांगतो. हा जो दीपस्तंभ आहे त्याला दीपस्तंभ म्हणून थोडक्यात. तर हा दीपस्तंभ या ठिकाणी पहा तुम्हाला
तो हत्तीने तोलून धरलेला आहे स्वतःच्या अंगावरती. ही हत्ती दिसत आहे ते, त्याच्यानंतर हा पूर्ण तोलून धरलेला आहे. 4 बाजूने 4 हत्ती आहेत. तर हा आहे वरचा दीपस्तंभाचा भाग. त्याच्यानंतर वरती आलं तर या ठिकाणी तुम्हाला पंती आहे किंवा त्याला दिवा म्हणू आपण, दिवा आहे आणि तो बरोबर नागाच्या डोक्यावरती आहे. तर या ठिकाणी शिल्पकारांनी काय दाखवलेलं आहे की नागाच्या बरोबर फण्याच्या वरती हा जो दिवा तेवत आहे तर तो शंभू महादेवाच्या साठी नागाने स्वतः आपल्या डोक्यावर धरून समोर प्रकाश दाखवलेला आहे. अशा प्रकारची ही वेगळी संकल्पना या मंदिरामध्ये आणि या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी तुम्ही थोडंसं मंदिराचं स्ट्रक्चरही पाहून घ्या. 1, 2 आणि 3 अशा तिन्ही बाजूला भिंती आहेत. इकडच्या बाजूला थोडासा या ठिकाणी तुम्हाला फक्त कोपरा दिसतोय, तर हा कोपरा आहे आणि ही पूर्ण बाजू एक कोपरा तर तो मोकळा आहे. तर या मंदिराला या ठिकाणी एक छोटा पिलर देऊन सपोर्ट दिलेला आहे आणि असं वेगळ्या प्रकारचं स्ट्रक्चर या ठिकाणी बनवलं गेलं आहे. मंडळी, अभिषेकाचं जे काही पाणी आहे तर ते पाणी बाहेर या ठिकाणी येतं आणि सुंदर असं गोमुख या ठिकाणी आपण पाहतोय ते त्यातनं ते पाणी पडतं. या खाली लावलेला हा जो काही दगड आहे हा एकतर कुठल्या तरी पुरातन मंदिराच्या वितानाचा दगड असल्याचं जाणवतं, कारण मूर्तिशास्त्रामध्ये किंवा जे काही मंदिर स्थापत्यामध्ये या प्रकारचा दगड हा वितानाला वापरला जातो, ना की हे जे समोर गोमुख आहे किंवा गोमुखाच्या खालच्या बाजूला असं काही दगड वापरण्याचं काही प्रथा नाही. परंतु हा दगड नक्कीच कुठल्या तरी एका पुरातन मंदिराचा असावा असा अंदाज आहे. तर या ठिकाणी अभिषेकाचं पाणी बाहेर येतं आणि त्याला पुढे जाण्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. तर अशा पद्धतीचं हे छान असं मंदिर आज आपण पाहिले. प्रकारे आपण वाडेश्वराचं दर्शन घेतलेलं आहे. छान असं मंदिर एक्सप्लोअर केलेलं आहे. आजूबाजूचा एरिया आहे मी तुम्हाला दाखवला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्कीच कळवा. आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. शेजारी असलेलं बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला आपल्या येणाऱ्या पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील. आणि हो, हा व्हिडिओ इतरांशी शेअर करा, जेणेकरून खांडी या गावामध्ये किंवा आसपासला फिरायला येणाऱ्या लोकांनाही या मंदिराविषयीची माहिती मिळेल आणि तेही लोक या ठिकाणी येऊन या निसर्गाचा थोडा आस्वाद घेतील. तर मंडळी, भेटूयात पुढच्या एका नवीन एपिसोडमध्ये नवीन ठिकाणी. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.